दंडवत हो। संकल्प आध्यात्मिक ब्रह्मविद्या निरूपण उपक्रमांत श्री दत्त मंदिर आरणी या ठिकाणी आपण आज चौथ्या सत्रामध्ये दृष्टांत बघणार आहोत। 43 क्रमांकाचा दृष्टांत आहे जैसा हत्तीचा। हत्तीचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे। मागच्या सत्रामध्ये आपण 2 दृष्टांत बघितले, रुमण्याचा दृष्टांत आणि चांदोळ्याचा दृष्टांत। या दोन्ही दृष्टांतामध्ये आपण बघितलं, जर अन्यथा ज्ञान असेल तर अन्यथा ज्ञानामुळे काय होतं, कसं नुकसान होतं हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं। आणि त्यासाठी ज्ञानाचं महत्त्व किती आहे, ज्ञान, अन्यथा ज्ञान आणि अज्ञान। आपल्याला अज्ञानही फेडायचं आहे, अन्यथा ज्ञानही फेडायचं आहे आणि या दोन्ही गोष्टी ज्ञानाशिवाय फेडल्या जाणार नाहीत। तर ते ज्ञान आपल्याला का होत नाही किंवा कुणापासून आपल्याला ते ज्ञान होईल या संदर्भामध्ये हा दृष्टांत आहे। दृष्टांताची लापणीक आहे की एके सारिके देखोनी तेची परत्वे निरूपिती, म्हणोनी परमेश्वर ज्ञान ते कवणाही नाही, परीश्वर देती तयासीची होय जैसा हस्तीचा। म्हणजे देवतेंकडचं काही भाग आणि ईश्वराकडचा काही भाग असं आपल्याला वाटतं की सारखं आहे, परंतु क्रियेअर्थी सुद्धा वेगळीकता आहे, निष्पत्ती अर्थी सुद्धा वेगळीकता आहे। दिसताना जरी सारखं वाटत असेल तरी त्याच्यामध्ये बहुत अंतर आहे, खूप त्याच्यामध्ये भेद आहे। आणि म्हणून एके सारिके देखोनी त्याची परत्वे निरूपिती, म्हणजे अन्यथा ज्ञानातलाच एक महत्त्व देऊन त्याचं निरूपण केलं जातं। म्हणून परमेश्वर ज्ञान ते कवणाही नाही, म्हणजे परमेश्वर ज्ञान कुणालाही होत नसतं। आपल्याला असं वाटलं की बाबा अमक्याने एखादं महानुभाव पंथाचं पुस्तक वाचलं म्हणून त्याला ते ज्ञान झालं, असं कुणालाही ज्ञान होत नाही। काही लोक म्हणतील की बाबा लीळाचरित्र कोणाकडे द्यायचं नाही अन्य लोकांच्या हातामध्ये, म्हणजे त्याला लगेच तो वचन वाचेल आणि लगेच दोष लागेल, असं काही नसतं। परमेश्वराची जी वचनं आहेत ती जरी कुणी वाचली तर त्याच्यामुळे त्यांना ज्ञान होईल अशातला काही भाग नाही। किंवा कोणी हे रेकॉर्डिंगच समजा ऐकल्या अन्य व्यक्तीने म्हणजे त्याला ज्ञान होईलच असं काही नाही। त्या जीवाला तोपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही जोपर्यंत परमेश्वराची प्रवृत्ती नाही आहे। परमेश्वराची प्रवृत्ती एकदा झाली तर मग कुणालाही ज्ञान होऊ शकतं। जो अनपढ व्यक्ती त्यालाही ज्ञान होईल, जो शिकलेला आहे त्यालाही ज्ञान होईल, ज्याला काही कळत नाही आहे तर त्या व्यक्तीला सुद्धा एकाएकी परमेश्वराची प्रवृत्ती झाली तर निरूपणसुद्धा होईल आणि त्यांना बोधदातृत्वसुद्धा होईल, असं होऊ शकतं। आणि म्हणून सांगितलेलं आहे की म्हणून परमेश्वर ज्ञान ते कवणाही नाही, मग कुणालाच होत नाही का, परीश्वर देती तयासीची होय। परमेश्वर ज्यांना ज्ञान देतात त्यांनाच ज्ञान होतं, सरसकट सगळ्यांना ज्ञान होत नसतं। मला काही लोक म्हणतात हे तुम्ही रेकॉर्डिंग टाकता, हे कुणी अन्य माणसाने ऐकली तर, म्हटलं काय ऐकली तर काय फरक पडेल, चांगलंच आहे। भटोबासांची आणि स्वामींची प्रथम भेट झाली सिन्नरला, तेव्हा भटोबासांना म्हणजे सगळ्यांच्या पांती भटोबासांना पण तांबूळाचा प्रसाद दिला गेला। दादोसांनी त्यांना सांगितलेलं होतं ते आमचे गुरु आहेत, ते आम्ही त्यांचा प्रसाद घेऊ, पण तू घ्यायचं नाही, कारण तुझे गुरु नाही आहेत ते, म्हणून तुम्ही खायचं नाही। पण जेव्हा तांबूळ प्रसाददान देत होते तेव्हा भटोबासांनी पण हात पुढे करून दिला आणि ते म्हणाले
की हे जर का ईश्वर पुरुष असतील तर काय होईल, मला तर लाभच होणार आहे. परंतु जर का हे ईश्वर पुरुष नसतील, सामान्यच असतील कोणी, तर असं तर आम्ही कितीक लोकांची उष्टी खाल्लेली आहेत, अजून एक उष्ट खाणं होईल, त्याच्यामध्ये काय आहे. म्हणजे विचार कसा आहे, परमेश्वर असतील तर काय होणार, लाभच होणार. परमेश्वराचा जो प्रसाद आहे, परमेश्वराचं जे दातृत्व आहे ते कुणालाही जरी भेटलं तरी त्याच्याने लाभच होतो, नुकसान मात्र कधी होत नाही. आता अमृत आहे, अमृताला नावं ठेवणाऱ्या एखाद्या माणसाला जर का अमृत पाजलं तर काय होईल, मरेल का तर जगेल तो. अमृत अमृताचंच काम करतो आहे. एखाद्याने कितीही विषाची पूजा केली, फुलं बिलं वाहिली विषाला आणि मग विष पिला, तो मरणार नाही का. तो विष विषाचं काम करतो, अमृत अमृताचं काम करतो. आणि दृष्टांत सांगितलेला आहे, सोमकांताच्या दृष्टांतात सांगितले की चंद्राच्या रश्मी करून शिळा पाषाण निवती. जे शिळा पाषाण सगळं काय होतं, चंद्राचा प्रकाश सगळ्यांवर सारखा पडतो आणि सगळ्यांचं त्याच्यातनं एक शांतता सगळीकडे पसरल्या जात असते. सूर्याचं उलट आहे, त्याचा प्रकाश सगळीकडे पडतो आणि सगळ्यांमध्ये उष्णता निर्माण केल्या जाते. दोन्ही प्रकाशच आहेत, परंतु याच्याने शीतलता निर्माण होते, त्याच्याने उष्णता निर्माण होते. तसं त्या दृष्टांतामध्ये जो दृष्टांत सांगितला सोमकांताचा, त्याच्यामध्ये परमेश्वरीय ज्ञानाचं विशेषता सांगितली की परमेश्वरीय ज्ञान ज्यांनाही कुणापर्यंत पोहोचेल तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं नुकसान काही होणार नाही. आणि म्हणून असं कुणीही ऐकलं आणि कुणी वाचलं तर त्या व्यक्तीला परमेश्वरीय ज्ञान होत नसतं, हे लक्षात ठेवा. ते कधी होणार, स्वामींनी सांगितलं जीवास बोध आणि बोधशक्ती ते येथूनची किंगा, म्हणजे परमेश्वराने दिल्याशिवाय कुणालाही बोध होऊ शकत नाही आणि कुणालाही ज्ञान होऊ शकत नाही. आणि त्या संदर्भामध्येच दृष्टांत आपण घेतो आहे की जैसा हस्तीचा. आता नुसद्धा ज्ञानच नाही तर परमेश्वराचं प्रत्येक कार्य असेल, सेवा असेल, दास्य असेल, स्मरण असेल, अन्नदान असेल, अजून काही कार्य असतील तर ते परमेश्वराच्या प्रवृत्तीशिवाय ते कार्य कधीही होत नाही. प्रथम भेटीमध्ये जानोपाध्याय जे होते ते स्वामींना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी स्वामींच्या ठिकाणी पूजन केलं. पूजन करत असताना ते पूजन त्यांनी इतक्या यथायोग्य पद्धतीने, चांगल्या हेतूने, आवडीपूर्वक ते पूजन केलेलं आहे. आणि स्वामी म्हणतात की बाई जीव जीवार्चन घडे पर ईश्वरार्चन ते कैची न घडे. म्हणजे जीवाकडनं जीवाचं पूजन होऊ शकतं, जीवाकडनं जीवाला प्रसन्न केल्या जाऊ शकतं. तुम्ही मला जर का चांगलं खाऊ घातलं तर मी प्रसन्न होऊन जाईल, तुम्ही मला काही वस्तू दिली तर मी प्रसन्न होईल. परंतु परमेश्वराला प्रसन्न करणं एवढं काही साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी तुम्हाला चांगला पदार्थ देऊन नाही चालणार, तर चांगल्या हेतूने पदार्थ तुम्हाला द्यावा लागेल. मग पदार्थ तो उष्ट असला तरी चालेल, जसं भाईदेव व्यासाने दिलं, किंवा तो पदार्थ शिळा असला तरी पण चालेल, परंतु तो चांगल्या हेतूने दिला गेला पाहिजे. जीवाच्या बाबतीमध्ये उलट आहे की जीवाला तुम्ही कुठल्याही हेतूने दिलं तरी चालेल, पण पदार्थ चांगला दिला गेला पाहिजे. आपण ते बघत असतो की पदार्थ चांगला असला पाहिजे, परंतु परमेश्वर पदार्थ चांगला असला पाहिजे हे नाही बघत. परमेश्वर काय बघतात, हेतू चांगला असला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराचं जे पण काही कार्य आपल्याला उपलब्ध होतं, उपस्थित होतं, असं आपण बघितलं ना, विधीचे टेळे परमेश्वर पुरविती, तर तो प्रत्येक विधी ईश्वरपैकीचा जो आहे ते ईश्वर स्वतः तो तुम्हाला उपस्थित करून देत असतात, तरच तो उपस्थित होतो तुम्हाला, तरच तो तुम्हाला तो प्राप्त होतो. अन्यथा कुणालाही ईश्वरविधी भेटत नसतात बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये पण भेद असतो. एखादी क्रिया आपल्याकडनं अशी घडणार आहे, परंतु आपला हेतू जर का चांगला नसेल तर ती क्रिया त्याच ठिकाणी आपल्यासाठी बंद होऊन जाते. जसं
श्री चक्रपाणी महाराज भोजन करत होते आणि किती पात्र निघाली ती? 500. आणि किती निघणार होती पात्र? 1000 निघणार होती. मग का बिघडलं काम? त्या बाईचा जो हेतू आहे, हेतूमध्ये बदल झाला आणि तिथे आता तिने किती जरी चांगलं वाढलं तरी श्री चक्रपाणी महाराज ते खाणार नाहीत, स्वीकारणार नाहीत. खाल्लं तरी ते लेखी लागणार नाही आहे. कारण की आत्तापर्यंत निर्हेतुक किंवा चांगल्या हेतूने, निर्हेतुक तर नव्हतंच ते, परंतु चांगल्या हेतूने ते द्रव्य, ते जे काही भोजन होतं ते भोजन दिल्या जात होतं. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी हेतूमध्ये बदल झाला त्यावेळेस क्रियासुद्धा थांबलेली आहे. गोमटं लागण्याची क्रियासुद्धा काय झाली? थांबली. आणि म्हणून हेतू खूप चांगला असणं गरजेचं असतं. बोणेबाई होत्या, बोणेबाईंनी स्वामींना लाडू दिला आणि स्वामींना सांगितलं की आजपासून आमच्याकडे भोजन करायचं, जसं आहे सकाळचं जसं असेल तसं आम्ही देऊ तुम्हाला. दुपारच्या वेळी, संध्याकाळच्या वेळेस भिक्षा करून येऊ आणि जे आमच्याकडे शिळपाका आम्हाला भेटेल ते आम्ही तुम्हाला समर्पित करू. स्वामींनी मान्य केलं. स्वामी म्हणाले नाहीत की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे. परंतु बोनेबाईंचा हेतू खूप चांगला होता. बोनेबाई म्हणजे एक मातृत्व तिला प्रदान केलेलं होतं स्वामींनी, असं की तिला एवढं स्वामींना बघितल्यानंतर असं वाटलं की कोण आई आहे ज्या आईने अशा या सुंदर बालकाला असं सोडून दिलेलं आहे. तिला काहीच भीती वाटत नाही, काही काळजी नाही, असं ती स्वामींविषयी काळजी करते. म्हणजे किती वेगळं आहे की नाही, की स्वामींनी सगळ्यांची काळजी करावी. परंतु कधी कधी असे जीव असतात की जे स्वामींची काळजी करतात. स्वामींनाही नवल वाटत असेल की नाही, की म्हणजे काही सगळे जीव स्वामींची काळजी करत नाहीत. सगळ्या जीवांनी स्वामींची काळजी केली असती तर सगळे जीव स्वामींनी सांगितल्याप्रमाणेच वागले असते. देव कुठेही दुखवल्या गेल्या नाही पाहिजेत. म्हणून स्वामींना जेव्हा असे लोक मिळतात जे स्वामींची काळजी करणारे आहेत, वास्तविक स्वामींची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही आहे, परंतु तुमचा जो संस्कार तयार होतो तो त्या ठिकाणी तयार होतो की तुम्ही परमेश्वराचं काहीतरी काळजी करण्यायोग्य तुम्ही कार्य करत असता. जसं स्वामींनी सांगितलं की बाबा आज काही भिक्षांना जे येईल तेच आम्ही सेवन करू, आज काही बनवायचं नाही. पण बाईसांनी काय केलं? बाईसांनी तरी पण भात बनवला. म्हणजे बाईसांनी स्वामींचं ऐकलं नाही असं आहे का? स्वामींचा आज्ञाभंग केला का? काळजी केली, आज्ञाभंग नाही झाला तो. तर बाईसांनी स्वामींची काळजी केली अशी की भिक्षांनामध्ये कुठला पदार्थ कसा येईल, स्वामींच्या योग्य असेल का तो, स्वामींना आवडेल का तो, एखादं जाड तांदळाचा भात असेल का, म्हणजे सगळा विचार बाईसांनी केला. त्यापेक्षा आपण असं करूया ना, आपण स्वामींसाठी आपण थोडंसं बनवूनच नेऊया. परंतु स्वामींनी मात्र ते स्वीकारलं नाही. का स्वीकारलं नाही? कारण की त्या दिवशी जे भिक्षांना येणार होतं, ज्या जीवांकडनं येणार होतं, ते अत्यंत कणवेचं असं ते भोजन होतं आणि स्वामींना त्या दिवशी तेच स्वीकारायचं होतं. त्याच्या व्यतिरिक्त स्वामींना काही स्वीकारायचं नव्हतं. आता तुम्ही म्हणाल की मग आमच्या स्वामींनी ते जे काही भांडं फोडलं आणि त्याच्यातनं तो भात सगळा सांडला खाली, अन्न खाली सांडलं आणि आमचे स्वामी सांगतात की आपले शीत मुंगी आदी करून नेव नेदावे, आणि त्या स्वामींनी एवढं अन्न वाया घालवलं का बरं असं झालं? म्हणजे दोन टोकं आहेत. आता जे भिक्षांना आहे, ज्यांच्याकडनं येणारे, त्यांचं स्वामींना स्वीकारायचंच आहे, ते वाया जाऊ द्यायचं नाही आहे. ते कणवेचे जीव आहेत. परंतु जो भात स्वामींनी तो भांडं फोडून तो भात जो सांडवलेला असेल तो कसा असेल? तो ज्यांच्याकडनं तो तांदूळ आलेला असेल ते जीव कणवेचे नसतील किंवा त्यांचं भोजन किंवा त्यांचं ते अन्न देवाने स्वीकारावं असं ते त्यांचं देणाऱ्याचा हेतू नसावा कदाचित. स्वामींनी खावं म्हणून जरी त्यांनी दिलेलं असेल तरी परंतु सारंग पंडित उपलक्षणे त्यांची स्वामींवर बुद्धी नसावी. म्हणजे स्वामी म्हणतात ना सारंग पंडितांविषयी की बाई आधी येत बुद्धी व्हावी मग येथीच्या परिवारावर व्हावी. म्हणजे स्वामींवरच त्यांची बुद्धी नव्हती.
भक्तजनांवर पण नव्हती. त्यांना वाटत असेल काय तुम्ही लोकांनी नाही खाल्लं तर माझे ते नोकर चाकर खाऊन घेतील, काय वाया जाणार नाही अन्न. म्हणजे ते कुठल्या हेतूने ते बनवलं आहे, कुठल्या हेतूने ते दान करतायत, म्हणजे हेतू कसा आहे, चुकीचा आहे. असं अन्न जे विना कणवेच्या जीवांचं आहे किंवा ज्यांनी असे अडथळे जोडून ठेवलेले आहेत, अशा जीवांचं अन्न परमेश्वर स्वीकारत नाही. ह्याच्यासाठी अजून एक लिळेमध्ये 2 प्रमाण आपल्याला मिळतील. आपण ह्या 2 लिळा वेगवेगळ्या घेतल्या, पण एकाच लिळेमध्ये दोन्ही प्रमाणं आपल्याला भेटतील. स्वामी भिक्षांना घेऊन पाणीपात्र श्रीकरामध्ये भोजन घेऊन चालले होते. मागून एका अधिकाऱ्याची पालखी आली, त्याच्या सैनिकांनी स्वामींना लोटून दिला. श्रीकरातलं भिक्षांना मातीमध्ये खाली पडलं आणि ती पालखी पुढे जाऊन थांबली. जरी तो सैनिक अव्यावहारिक होता, परंतु पालखीत बसणारा जो माणूस होता तो अव्यावहारिक नव्हता. त्यांनी पाहिलं असं काहीतरी झालेलं आणि त्यांनी पालखी थांबवली. तो खाली उतरेपर्यंत आमचे स्वामी त्याच ठिकाणी जागेवर खाली बसले होते जिथे भिक्षांना जमिनीमध्ये सांडलं होतं, मातीमध्ये मिसळलेलं होतं. स्वामी तिथे बसून एक श्रीकर आमच्या स्वामींनी पोटाशी लावला आणि एका श्रीकराने स्वामी एक शीत वेचतायत. आता मातीत पडलेलं अन्न स्वामी वेचतात हा एक प्रसंग आहे, आणि एक भांड्यात असलेलं अन्न जे स्वामी मातीत मिसळवतात हा दुसरा प्रसंग आहे. दोन्ही टोकं वेगळे आहेत की नाही. एकीकडे स्वामी भांडं फोडतात आणि मातीमध्ये मिसळून टाकतात ते अन्न, आणि एकीकडे जे अन्न खाली सांडलेलं आहे मातीत मिसळलेले ते वेचतायत. ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ते जे सांडलं अन्न ते कणवेचं होतं, आणि जे वेचतायत जे अन्न ते जे सांडलं अन्न ते कणवेचं नव्हतं, आणि जे वेचत आहेत ते अन्न कसलं होतं, कणवेचं होतं. आमचे स्वामी अन्न कण वेचत नव्हते, तर एक एक कणव वेचत स्वामींनी सोडलं नाही. तर एक पण कण स्वामींनी सोडलं नाही, एक एक कण वेचत होते. म्हणजे एक एक जीवाची किंवा एक एक अन्नरूपी जी कणव आहे त्या कणाच्या रूपाने स्वामी कणव वेचत होते. तो जो अधिकारी आला आणि त्यांनी स्वामींना सांगितलं की देवा हे मातीत मिसळलेलं अन्न आहे, हे जाऊ द्या, हे वाया गेलं, आता तुम्ही माझ्या घरी चला, माझ्या भोजनाचा आरोग्याचा आपण स्वीकार करा. म्हणून त्यांनी स्वामींना विनंती केली, पण स्वामींनी ऐकली का त्यांची विनंती? स्वीकारली नाही स्वामींनी. त्यांच्या घरी स्वामी जेवायला गेले नाही. एवढंच काय तर स्वामी त्या व्यक्तीशी बोलले सुद्धा नाहीत. म्हणजे जर का तुमच्या दातृत्वामध्ये जर का आपलेपणा असेल, पदार्थ महत्त्वाचा नाही आहे, मातीत मिसळलेला पदार्थ पण देव खातात, फक्त तुमची देण्याची वृत्ती कशी असली पाहिजे, शुद्ध, आवडीपूर्वक, तळमळपूर्वक तुम्ही ती दिले पाहिजे ते अन्न. जर का त्याच्यामध्ये थोडा पण किंतु परंतु जर का आला तर ते अन्न त्याच ठिकाणी थांबलं जातं. म्हणजे त्याचा स्वीकार जो आहे, त्याचं ग्रहणता जी आहे ती त्याच ठिकाणी परमेश्वर थांबवतात. आणि म्हणून ज्या ठिकाणी आचार्य यल्लमभटांकडे जाऊन आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं किती आसू आणल्या, 2 आसू ते घेऊन आले, आणि आणल्यानंतर स्वामींना ते दिलं. तो एक वेगळा प्रकार आहे, म्हणजे कशासाठी गेले, काय गेले. परंतु त्यावेळेस भटोबासांना खूप भूक लागली होती, कारण चालत गेली आणि चालत आले. चालल्याने भूक लागते हे लीळाचरित्र आम्हाला सांगतं. तर मग ते भूक लागलेली आहे, परंतु त्यावेळेस अन्न उपलब्ध नाही आहे. अशा वेळेस ते अन्न कोणाकडे उपलब्ध आहे? एकाईसाच्या कडे शिदोरी आहे, तिच्याकडे त्या भाकऱ्या आहेत, आणि स्वामी तिच्या समोर पुन्हा पुन्हा म्हणतात, वानरेश भुकायले, पुन्हा पुन्हा म्हणतात. परंतु ती एवढी रागामध्ये असते एकाईसा, तर ती काही त्या ठिकाणी स्वामींच्या त्या जे काही स्वामींचं बोलणं आहे त्या बोलण्याला अजिबात मान सन्मान न देता, भटोबासांना भिक्षा शिदोरी न देता ती आपली निघाली. आणि निघाल्यानंतर काय झालं, पुढे जाऊन अस्पर्श झाला, कुणाचा तरी हात त्या अन्नाला लागला आणि ते अन्न काय झालं, आता खायचं नाही, ब्राह्मण आहेत,
उच्च कोटीचं ते विचार सगळे, की कुणाचाही हात लागला की ते आपण अन्न खायचं नाही. शेवटी ते अन्न काय झालं, फेकून द्यावं लागलं. म्हणजे ते जर का अन्न भटोबासांना दिल्या गेलं असतं तर कितीतरी गोमट तिला लागू शकलं असतं. स्वामी जे नाराज झालेले होते ते प्रसन्न होऊ शकले असते. एवढं काही संधी आलेली होती, परंतु त्या व्यक्तीने ती संधी घालवली आणि ती खंती कुणी स्वीकारली परत? श्री प्रभूंनी सुद्धा ते अन्न जे आहे, तिच्या ज्या काही चपात्या होत्या ते श्री प्रभूंनी त्या अशा चपात्या टाकलेल्या होत्या, तर त्या श्री प्रभूंनी निवडून काढल्या आणि त्या फेकून दिल्या. त्या जर का इथे आमच्या साधकाला तुम्ही देऊ शकत नाहीत, ज्यावेळी अपेक्षित होतं, ज्यावेळी विधी उपस्थित होता त्यावेळी जर का तुम्ही दातृत्व करू शकले नाही, तुम्ही योगदान देऊ शकले नाही, आता तुम्ही कितीही द्या, आता स्वीकार नाही. म्हणजे ती खंती वाढत 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 तशी गेलेली आहे. आणि म्हणून देतानाचा हेतू हा उत्तम असला पाहिजे. पदार्थ उत्तम नसतील तरी चालेल, परंतु हेतू मात्र उत्तम असला पाहिजे. तुमचा हेतू एकदा उत्तम असला तर क्रियासुद्धा परमेश्वर उत्तम प्रकारे तुमच्याकडनं करवून घेत असतात आणि त्याचा तो स्वीकार असतो. आणि म्हणून परमेश्वर विधी उपस्थित करून देतात. एकाईसाला देवानी विधी उपस्थित करून दिला, भटोबासांसारख्या व्यक्तीला भोजन द्यायचं आहे म्हणजे कितीतरी मोठी निष्पत्ती आहे त्याच्यातनं. परंतु ती संधी त्यांनी काय केलेली, घालवलेली आहे. मार्तंडांना आमच्या स्वामीने कितींदा तरी संधी उपलब्ध करून दिली, त्यांचे काही कर्म नाशण्याअर्थी वगैरे बाईसांच्या विनंतीवरून, परंतु स्वामींना जे अपेक्षित होतं ते मार्तंडाने कधीच केलं नाही. स्वामींना ते उदासीनताच आणत गेले. काळबोटे होते, त्यांना संधी होते, स्वामींच्या सन्निधानी होते. आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपण पण 800 वर्षा पहिले असतो तर बरं झालं असतं स्वामींच्या सन्निधानी. पण स्वामींच्या सन्निधानी राहून सुद्धा असे काही साधी गोष्ट नाही आहे. देवाच्या सन्निधानी राहणं म्हणजे तिथे आपण जर का मार्तंड किंवा काळबोटेंसारखे जर का वागलो तर उपयोगच नाही आहे. सन्निधानी राहून उपयोग नाही आहे. उलट तिथे जाऊन आपण दोष जोडून घेतोय जास्तीचा, पेक्षा आपण लांब, आमच्यापासून स्वामी लांब आहेत ही आमची कणव आहे. उलट सांगतोय मी बरं का. आपल्यावर स्वामी उदास आहेत म्हणून लांब आहेत हे आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे. मी तुम्हाला उलट सांगतोय की आपली कणव आहे, देवाला आपली कणव असल्यामुळे देव लांब जाऊन बसलेत. जर का आपण देवाच्या सन्निधानी राहून जर का असे दोष आचरत बसलो तर स्वामींसमोर बसलो आणि अन्यवार्ता चालू आहे आपली. स्वामी सांगतात की अन्यत्र कीजे ते वाराणसी फेडीजे, वाराणसी कीजे ते काही फेडावे नाही का. असन्निधानी करावा तो सन्निधानी भोगवला जातो, त्याचं क्षाळन होतं. परंतु जर का तुम्ही सन्निधानीच येऊन जर का दोष जर आचरत असाल तर आपण याचा विचार कधीच केला नाही. आपल्या सगळ्यांना वाटतं आपला जन्म जो आहे तो स्वामींच्या काळात झाला पाहिजे होता. पण मी असं म्हणेन, कोण म्हणतं की नव्हता झाला आपला जन्म तेव्हा. आपण सगळे होतो स्वामींच्या काळामध्ये, परंतु आपण सगळे कोण होतो, देवाचं न ऐकणारे काळबोटे आपणच आहोत, मार्तंड आपणच आहोत, स्वामींना उदासीनता आणणारे आपणच आहोत. म्हणून आपली बदली तिकडून थेट 800 वर्षानंतर तिकडे केली गेली की मानव पंथासंबंधीतच राहा तुम्ही, पण आत्ता नाही. 800 वर्षानंतर एवढं मोठं अंतर देवाने देऊन टाकलं का? कारण की तुम्ही सन्निधानी राहाल तर सन्निधानी दोष घडत राहतील, काय होत राहील, त्यापेक्षा थोडंसं अंतर दिलं. येणे उपलक्षणे परमेश्वराने आपल्याला अनेक वेळा अनेक संध्या दिलेल्या आहेत, नाही असं नाही. परंतु आपण मात्र त्या संधीचं कधी सोनं केलं नाही. महादाईसांना स्वामी निरूपण करतात तेव्हा महादाईसा म्हणतात, देवा तुम्ही असं आम्हाला कधी सांगितलंच नाही, मला असं कधी निरूपणच केलं नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई द्वारावती जाता वारेले नाही का तुम्हाला आम्ही सांगितलं नाही? अजून कुठे गेले? वाराणसी जाता वारिले नाही तुम्हाला आम्ही सांगितलं नाही जाऊ नका म्हणून? तुम्ही प्रथम भेटीला आले सिन्नरला तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं नाही की थांबा इथे म्हणून? प्रत्येक वेळी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक वेळी तुम्हाला ज्ञान करवून दिलं, परंतु तुम्ही ऐकलं का? नाही ऐकलं. महादाईसांनी हे सगळं ऐकल्यानंतर महादाईसांना एवढा पश्चाताप झाला की आपली संधी कधीच होती सन्निधानी राहण्याची कायमस्वरूपी,
पण प्रत्येक वेळी आपणच टाळत गेलो, पण दोष मात्र आपण देवाला देतो आहे. महादाईसांना त्यांना स्वतःला संधी जी मिळाली स्वामींकडनं त्या संधीचं ज्ञान झालं, पण महादाईसांनी त्याचा उपयोगही करून घेतला. म्हणजे महादाईसांनी ते वाया जाऊ दिलं नाही. मार्तंडांनी वाया जाऊ दिलं, तसं महादाईसांनी मात्र वाया जाऊ दिलं नाही. तर महादाईसांनी स्वतःसाठी तर धर्म काढलाच, पण आमच्यासाठी पण धर्म उपस्थित करून ठेवला. कितीतरी निरूपण आमच्यासाठी उपस्थित करून ठेवलं. ह्या संधीचं सोनं कोणी केलं? महादाईसांनी केलं, भटोबासांनी केलं, माहीमभटांनी केलं. परंतु आपल्याला सुद्धा स्वामींनी अनेक वेळा अनेक संध्या दिलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल कधीच संधी उपलब्ध करून नाही दिली, तर तुम्हाला पुस्तकं मिळाली का मराठीमध्ये? आधीच्या काळात लिपीमध्ये होती. मग तुम्ही म्हणत होते आम्हाला काही लिपी येत नाही वाचता. मग देवानी काय केलं? मराठीत छापून दिलं, वाचा. तोपर्यंत आपले डोळे काय झालेले आहेत? टी व्ही बघून बघून आपले डोळे कमकुवत झालेले आहेत. इतर पुस्तकं हे ते पेपर वाचून वाचून आपले डोळे निकामी झालेत. आता लीळा चरित्रातले शब्दच वाचता येत नाही, ती भाषा कळत नाही, किंवा मग ते वाचताना डोळे दुखतात, कंटाळा येतो, झोप येते. आता पुस्तक ही सुद्धा एक संधीच आहे तुम्हाला. आधीच्या काळामध्ये पुस्तकं सुद्धा उपलब्ध नव्हते, लिखाणाला बंदी होती मानव पंथामध्ये. जे पोथी चालू आहे ती चालू असतानाच ऐकायची. खूप लिहायचं झालं तर पाटीवर लिहायचं आणि पाठ झाले की पुसून टाकायचं आणि ते आयुष्यभर पाठ ठेवायचं जे पाठ केलं ते. म्हणजे एवढं सगळं कठीण होतं. आपल्यासाठी किती सोय देवाने करून ठेवलेली आहे. मराठीमध्ये पुस्तकं आली. बरं, पुस्तकं घ्यायला आपल्याकडे पैसे पण आहेत मुबलक. आधीच्या काळात पैसे नसायचे, आता ते सुद्धा आहेत. आता तुम्ही म्हणाले आम्हाला वाचायलाच वेळ नसतो, मग तुम्हाला ऐकायची पण सोय देवाने दिली आहे की नाही? काही करायचं नाही, फक्त कानाचं काम. ते पण का दिलं? कारण की कान बंद करता येत नाहीत, डोळे दुखतात, बोललं किंवा वाचलं तर तोंड दुखून येतं. परंतु ऐकताना तुम्हाला काय करावं लागतं का वेगळं? ऐकण्याची तरी क्रिया तुम्ही करू शकता की नाही? तर ते बाबा तुमचं प्रवचन एवढं सुंदर असतं, ऐकता ऐकता झोप लागते. घ्या, म्हणजे ते सुंदर प्रवचन ऐकता ऐकता झोप लागत असेल तर आता त्याचा सुद्धा काय फायदा नाही. म्हणून परमेश्वर आपल्याला संधी देत नाहीत असं नाही. तुम्हाला जर का असं तुमच्या आयुष्यामधल्या संध्या तुम्हाला जर का निवडून दाखवल्या तर तुम्ही म्हणाल अरे हो, इथेही संधी भेटली होती, इथेही संधी भेटली होती, परंतु आपण प्रत्येक वेळी नाही 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 म्हटलं. म्हणून परमेश्वराचं ज्ञान असो नाही तर परमेश्वर सेवादास्याची संधी असो, हे जेव्हा परमेश्वर उपलब्ध करून देतात ना तेव्हाच प्राप्त होते, एरवी होत नाही. एरवी तुम्ही किती प्रयत्न करा तुम्हाला ज्ञान ऐकायलाच नाही मिळणार. पण ज्या दिवशी परमेश्वर मनावर घेतील त्या दिवशी तुम्हाला आपोआप तो विषय जो आहे तो ऐकायला मिळेल. मला कितीतरी लोक असं म्हणतात की बाबा आम्हाला 2 दिवसा पहिलेच प्रश्न पडला होता की स्मरण कसं करायचं, लीळा कशी आठवायची, आणि आजच सकाळी तुमचं रेकॉर्डिंग आलं आणि त्याच्यात तोच विषय आम्हाला ऐकायला मिळाला. त्या दिवशी एका बाईने मला मेसेज केला की मला अमक्या अमक्या विषयासंदर्भामध्ये मला माहिती पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे, मी आत्ता नाही पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला फोन करेल आणि तेव्हा मग मी तुम्हाला सांगेल तुमच्या प्रश्नानुरूप. असं मी सांगितलं. एका तासात त्यांचा परत फोन आला, बाबा काही फोन करू नका, तुम्ही मगाशी जी रेकॉर्डिंग मी सहज तुमची एक लावली तर त्याच्यामध्ये तोच विषय नेमका आला आणि तो माझं जे प्रश्न होता त्याचं निरसन माझं होऊन गेलं. असे अनुभव ऐकायला मिळतात. तर हे काय आहे, याचे श्रेय मला नाही द्यायचं, याचे धन्यवाद मला नाही द्यायचा. याचा धन्यवाद कोणाला, याचं श्रेय कोणाला? परमेश्वर जे आहेत ते तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. जसं आहे की तुमच्याकडे जर का कोणी पाहुणे आलेले आहेत, ते जेवतायत, त्यांनी इकडे तिकडे जर का बघितलं तर तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून असता. तुमच्या लगेच लक्षात येतं की त्यांना पाणी पाहिजे, तुमच्या लगेच लक्षात येतं की त्यांनी भात घेतलाय तर त्यांच्यावर डाळ पाहिजे. लगेच तुम्ही तत्परतेने त्यांनी बोलायच्या आत तुम्ही लगेच पदार्थ घेऊन समोर उभे असता. तसं परमेश्वर तुम्हाला बघत असतात की तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही असा अभ्यास करत असता, अभ्यास करता करता तुम्हाला एक शंका अडून जाते की हे काय आहे.
आत्यंतिक संस्कृती छेद वय ऐसी काही प्रतीती आत, हे वाक्यच आपल्याला कळलं नाही, याचा अर्थसुद्धा कळला नाही. मग काय होणार? तुमचा अभ्यास थांबणार. तुम्ही जरी ती लीळा पुढे वाचली तरी तुमचं लक्ष त्या वाक्यावरच असेल, या वाक्याचा अर्थ काय असेल, काय असेल. मग परमेश्वराला वाटतं की एका वाक्यामुळे याचा अभ्यास अडतोय का, मग लगेच परमेश्वर काहीतरी आयोजन करून तुमच्याच डोक्यामध्ये सुचवलं जातं की ते अमकं पुस्तक काढून बघूया, त्याच्यात काहीतरी असेल. ते पुस्तक काढता आणि नेमकं तोच विषय तुम्हाला त्याच्यात मिळतो, तुम्ही वाचून काढता. मग तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हा योग कोणी घडवून दिला, परमेश्वराचं लक्ष आहे आपल्याकडे. आणि तुम्ही जर का विधीमध्ये असाल तर तुमचं बरोबर परमेश्वर तुम्हाला काय करणार, तो विधी बरोबर प्राप्त करून देणार. त्या संदर्भातले अडचणी अडथळे पूर्ण स्वामी निस्तरवून टाकणार. म्हणजे असा परमेश्वर कृपेचा विशेष आहे. आणि म्हणून ईश्वर देती तयासीची होय, ज्यांना परमेश्वर विधी प्राप्त करून देतात त्यांनाच तो विधी घडतो. एखाद्याने तो विधी हिसकावून घेतलेला जर का असेल तर मग होत नाही. हिसकावून नाही घ्यायचा विधी. विधी विनंतीपूर्वक देवाला विनंती करून तो विधी मागायचा असतो. आणि तो विधी जो परमेश्वर देतात तो सात्विकपणे, सत्वस्थिता धर्मी अधिकार. कुठलाही विधी करताना तमतम करून चालत नाही, राग वगैरे करून असे विधी कुठलेही होत नाही. तुमच्याही विधीचा नाश होतो आणि समोरच्याही विधीचा नाश होत असतो. म्हणून तमतम कधीच करायची नाही. तुम्ही राग करून आणि भांडून कुठलाही विधी जर का घेतला एखाद्याकडनं तर त्याच्याने तुम्हाला काही फायदा होत नाही. त्याच्याने काय होणार, आपलं नुकसान होतं. कारण की स्वामींनी सांगितलं राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. राजस तामस व्यक्तीच्या धर्माचा परमेश्वर स्वीकारच करत नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे त्यावेळी धर्म उपलब्धच नसतो. जेव्हा तमतम असते त्यावेळेस तुमच्याकडे धर्म नसतो बरं का. ज्यावेळेस तुम्ही सात्विक असता त्याच वेळी तुम्ही धर्म आचरू शकता. नाही तर समजा तुम्ही कुठून तरी भांडून आलेला आहात आणि तुम्ही स्मरण करायला बसाल का, नाही बसणार. परंतु तुम्ही सात्विक असाल तर नक्कीच त्यावेळी तुम्ही स्मरण करू शकता. तुम्ही ज्या दिवशी सात्विक आहात त्या दिवशी तुम्ही भांडण पण नाही करू शकत. तुम्ही आता निरूपण ऐकलेलं आहे, तुम्ही सकाळपासून चांगल्या प्रकारे स्मरण केलेलं आहे, सेवादास्य केलेलं आहे आणि संध्याकाळी जर का असं भांडणाची वेळ आली तर तुम्ही काय म्हणाल, नको, आज पूर्ण दिवस आपला विधीत गेलेला आहे, चांगल्या गोष्टीत गेलेला आहे, आता मला पूर्ण दिवसाभराचं जे काही गोमटं मिळालं ते मला वाया घालवायचं नाही आहे. एका घरी आम्ही गेलेलो तर त्या तिथल्या बाईंनी सांगितलं की जेव्हा केव्हा आमच्या घरामध्ये काही वाद व्हायचा, भांडणं व्हायची, म्हणजे आई वडील काय बोलायचे, मारायचे, मग काय करायचं, माळ्यावर जायचं आणि राग जाईपर्यंत स्मरण करत बसायचं, नाम स्मरण करायचं, देवाचं नाव घेत राहायचं, लीळा आठवायची, राग जाईपर्यंत, तोपर्यंत खालीच यायचं नाही माळ्यापासून. नेमकं काय होतं की राग आला, भांडणं झाली की लोक घर सोडून जातात निघून. पण कुठे जाणार, त्याच्यापेक्षा आपण देवाच्या घरी जाऊ शकतो ना. देवाच्या घरी म्हणजे तसं नाही बरं का, असं देवाला आठवून, देवाला नामस्मरण करून, देवाच्या लीळा चिंतन करून तुम्ही नक्कीच देवापर्यंत पोहोचू शकता, देव तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की ठीक आहे, म्हणजे आपण जे वागलो, आपण जी चिडचिड केली ती चुकीची होती, चुकीची आहे. म्हणजे माझा वैयक्तिक असा माझा अनुभव आहे स्वतःचा. जर का माझं थोड्या वेळा पहिले जर का कोणाशी वाद भांडण झालं असेल आणि मला त्या व्यक्तीचा राग आलेला आहे चांगला, पण जर का मी निरूपण सुरू केलं तर निरूपण संपेपर्यंत माझा त्या व्यक्तीवरचा राग संपून गेलेला असतो. आता हे सांगण्याची गोष्ट नाही आहे बरं काय, परंतु मला अलीकडे खूपच अनुभव यायला लागला आहे. किती पण कट्टर आपला निंदक असो तरी पण मला त्याच्याविषयी राग येतो. आपण मनुष्य आहोत, त्याच्या हिशोबाने राग येतो. परंतु निरूपणाच्या माध्यमातून निरूपण संपेपर्यंत त्या व्यक्तीबद्दलचा राग निघून जातोच. परंतु हे सुद्धा लक्षात येतं की तो माणूस आपल्याशीच का भांडला, म्हणजे त्याच्याने आपलं काहीतरी कर्म आहे. तो भांडला तर भांडू द्या, पण आपण भांडायचं नाही. कारण की आपण भांडणं म्हणजे काय आहे, तामसपणा आणणं आहे. आणि तामसाला धर्माला अधिकार नाही देव सांगतात. म्हणजे आपणच आपल्या धर्माचं नुकसान का करून घ्यायचं.
हा एक विषय लक्षात येतो. वचनं सारखी सारखी समोर येतात. म्हणून आयुष्य जगताना माझा जरी स्वतःचा प्रयोग असा चालू आहे, मी नुसतं निरूपण नाही करत बरं का. मी माझं आयुष्य जगत असताना मी एक एक वचन मला काय कामी पडतंय, किंवा मी जिथे चुकतो तिथे कुठलं वचन मला मार्गदर्शन करतं. समजा मी भांडतो आहे तर लगेच मला ते वचन सांगतं, भांडते दोघे अन्यायी, भांडू नका. आपण जर का कोणाशी उद्धट बोलायला लागलो, मला लगेच वचन सांगतं की तुम्हा परस्परे तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही कसं व्हावं, प्रिय वक्त्या व्हावे. म्हणजे तुम्ही चांगलं बोललं पाहिजे, व्यवस्थित बोललं पाहिजे, शांततेत बोललं पाहिजे. म्हणजे ते वचनं जे आहेत ना, वचनं तुम्हाला सारखं. आमच्या स्वामींनी का सांगितलं की वचन जाऊ नये दिजे. सगळं गेलं तरी चालेल, परंतु वचन पाठांतर असले पाहिजे. वचन तुम्ही म्हणाल आमचे वचन पाठ नाही आहेत, चालत नाही. वचनं काय करतात माहिती आहे का, तुम्हाला धरून ठेवतात धर्मासाठी. तुम्ही जिथे चुकणार तिथे तुम्हाला वचन आठवणार, लगेच तुम्ही मागे होणार. तुम्ही कोणाची खोडी काढायला गेलात, वचन सांगेल कोणाची तात न कीजे. तुम्ही जर का खोटं बोलायला गेलात, वचन सांगतं लटिके न बोलीजे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचे वचन स्वामींनी सांगितलेले आहेत. आणि इतकं सुंदर आयुष्य होऊन जातं ना की तुम्हाला एखादी गोष्ट भेटली तरी त्याचा आनंद नसतो काही, म्हणजे नाही भेटली तर त्याचंही दुःख नसतं. ठीक आहे, काय हरकत नाही, जे आहे ते आहे. आणि म्हणून परमेश्वरीय वचनं जी आहेत ही अत्यंत महत्त्वाचं कार्य आपल्या जीवनामध्ये ते बजावत असतात. आणि म्हणून स्वामींनी ती वचनं कोणी दिलेली आहेत आम्हाला, स्वामींनी ती वचनं दिलेली आहेत. ते आज्ञा आम्हाला त्या वचनाच्या द्वारे, त्या सूत्राच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. म्हणून परमेश्वरी जे ज्ञान आहे ते परमेश्वर ज्यांना देतात त्यांनाच ते ज्ञान होतं, इतरांना ते होत नाही. म्हणून तुम्हाला परमेश्वरपैकीचं जर काही पाहिजे असेल तर ती माझ्यासारख्याकडे विनंती करून तुम्हाला कधीच भेटणार नाही. त्याची विनंती कोणाला करावी लागेल. आपण पोथीच्या आधी 2 दंडोत का घातले, देवाला विनंती करायची. हे तुमचंच ज्ञान आम्ही ऐकणार आहोत तुम्ही दिलेलं, तर त्याचा उमट आम्हाला झाला पाहिजे. आणि तो तुमच्या कृपादृष्टीशिवाय प्रवृत्तीशिवाय तो होणार नाही. तर तुम्ही आम्हाला ते प्राप्त करून द्या. मग अशी विनंती तुमची असेल तर तुम्हाला तरच ते ज्ञान तुमच्यापर्यंत राहील. तुम्ही लक्षात घ्या की आपलं कालचा कुठला दृष्टांत झाला आणि कुठली लीळा झाली हे जर का आपल्याला सांगता येत नसेल, मागच्या एपिसोडमध्ये काय झालं हे आपल्याला माहिती असतं ना. माहिती लागली का लिंक, मी काय बोललो. परंतु काल कुठली लीळा झाली आणि कुठला दृष्टांत झाला पटकन सांगता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे एकदम त्याविषयी आपण सतर्क असलं पाहिजे. हे कोण प्राप्त करून देतं, हे देवाला विनंती पुन्हा 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 जर का तुम्ही करत असाल तर देव तुम्हाला, परमेश्वर तुम्हाला हे सगळं उपलब्ध करून देतात. फक्त तुमची तळमळ असली पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराचं ज्ञानच नव्हे तर प्रत्येक विधी असेल, प्रत्येक सेवा असेल, सगळं परमेश्वरामुळे तुम्हाला प्राप्त होतं. आता हा जर का भाग तुमच्याकडे असेल ना की देवामुळेच आम्हाला सगळं मिळतं आहे, जे योग्यताकारक बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल माझा ताप आला तो सुद्धा देवानेच दिला, असं नाही. तुम्हाला जर का काही दुखणं आलं तर ते देवाने दिलं, असं जर का आपण म्हणत असू, म्हणजे कोणाला काही झालं की लोक म्हणतात देवाने असं कसं काय केलं, मला ताप कसं काय झाला, मला हे कसं काय झालं, किंवा आमचे कोणीतरी जे सरले, आई सरली, वडील सरले, आमकं कोण सरलं, देवाने असं कसं काय केलं. वास्तविक देव ह्या गोष्टी करत नाही. देव तुम्हाला योग्य करण्याच्या गोष्टी करत असतात, तेवढंच देव करतात. बाकी सगळं आपण जोडलेलं असतं. आणि म्हणून देवाकडनं जे येणार आहे सगळं ते देवच देतात. परमेश्वर पाविजे, वचन लक्षात ठेवा नेहमी. आणि आपल्याला प्राप्तीला नेणारं पण कोण आहेत, परमेश्वर पाविजे. परमेश्वरच तुम्हाला प्राप्तीला नेणार आहेत. या जगातलं कोणी तुम्हाला काहीही उपयोगी येणार नाही. तुम्ही म्हणाले की कोणते चांगले निरूपणकार आम्हाला भेटले तर ते सुद्धा देवाने उपलब्ध करून दिले म्हणून भेटले.
तुम्हाला ते चांगलं पाठांतर राहतं आहे ते सुद्धा देवाचीच काहीतरी कृपादृष्टी आहे. तुम्हाला ते समजते ते सुद्धा देवाचीच कृपादृष्टी आहे. म्हणून ते सगळं होतं आणि त्यासाठी तुमचं स्वतःचं योगदानसुद्धा तेवढंच आवश्यक आहे. म्हणून देवाचं जे पण काही उपलब्ध होतं तर त्याला डायरेक्ट नकार देऊ नका. आपल्याला कोणी म्हटलं प्रवचनाला येणार नाही, आम्हाला जमणार नाही, बस सांगून टाकलं आपण. परंतु निरोप कोणाकडनं आला? निरोप कुठल्याही जीवाकडनं आलेला नाही आहे, तो कोणाकडनं आला? देवाकडनं आलेला आहे. तुम्हाला जो पत्र आणून देतो तो कोण असतो? पोस्टमॅन. तुम्ही त्या पोस्टमॅनवर भडकता का? त्यांनी असं चुकीचं किंवा दुःख वार्तेचं एखादं जर का पत्र आणून दिलं, तुम्ही त्याला रागवणार का? नाही, कारण की तो फक्त देणारा व्यक्ती आहे, त्याचा काही संबंध नाही आहे. त्याच्याकडे फक्त ती सेवा आहे, त्या आणून देण्याची सेवा आहे. पाठवणारा कोणतरी वेगळाच आहे. तुम्ही जेव्हा ते पत्र स्वीकारत नाही तेव्हा तो अपमान त्या पोस्टमॅनचा नसतो. कोणाचा असतो? तो पाठवणाऱ्याचा असतो. तसं तुमच्यापर्यंत माझ्यासारखी व्यक्ती जे देवाचे निरोप पोहोचवतात, तर आम्ही कोण आहोत? मधले सेवेकरी आहोत. फक्त तिकडून आलं इकडे पोचवायचं, बाकी आमचं याच्यात काहीच योगदान नाही आहे. पण पाठवणारे कोण आहेत? परमेश्वर आहे. ज्ञान पाठवणारे परमेश्वर आहे. जेव्हा तुम्ही त्या ज्ञानाला नकारता किंवा अव्यरता तेव्हा सांगणाऱ्या व्यक्तीचा अपमान नसतो, तो अपमान परमेश्वराचा असतो. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की ह्या लापणिककारांनी लापणिकेमध्ये जे काही वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे, ईश्वर देती तयासीची होय. ईश्वर जेव्हा देतात त्याच व्यक्तीला तो लाभ जो आहे तो प्राप्त होतो, इतर कुणालाही तो लाभ प्राप्त होत नाही. आणि यासाठी दृष्टांत आहे, हस्तीचा दृष्टांत स्वामींनी यावेळी सांगितलेला आहे. दृष्टांत आहे हस्तीचा आणि तो निरूपण केलेला आहे स्वामींनी. माहीम भटांना निरूपण केलेलं आहे प्रथम भेटीमध्येच. लीळा आहे उत्तरार्ध 133 क्रमांकाची. माहीम भटा उदग्रहणिकापूर्वक ईश्वर प्रतीती करणे. माहीम भट्ट हे सराला या गावचे होते आणि त्यांचे 5 दर्शन म्हणजे 5 प्रकारचं शास्त्र त्यांचं वाचून झालेलं होतं. 6वं जे प्रभाकर शास्त्र होतं ते तेलंग देशामध्ये वगैरे तिकडे शिकवत होते आणि त्या ठिकाणी जाऊन ते सुद्धा त्यांनी अवगत करून आलेले होते. ते सुद्धा ते शिकून आले आणि आल्यानंतर मग त्यांनी ते उपक्रम चालू केला की सगळ्यांना काय करायचं? चर्चा करायची आणि त्यांना हरवायचं. मुळामध्ये ज्ञान हे कुणालाही हरवण्यासाठी नसतं, हे इतरांना हरवण्यासाठी नसतं, इतरांचे उपयोगी लावण्यासाठी म्हणून ते ज्ञान असतं. तुमच्याकडे जर का ज्ञान आलं तर तुम्ही काय करायचं? ते ज्ञान इतरांमध्ये सुद्धा ते दिलं गेलं पाहिजे, देता आलं पाहिजे. आणि कोणी जर का ज्ञान देत असेल तर ते घेता पण आलं पाहिजे. आता समजा तुमच्यातलंच कोणी तुम्हाला ज्ञान देत असेल तर तुम्ही काय म्हणाल? हां, आले मोठे आम्हाला शिकवायला. होतं की नाही? असं झालं नाही पाहिजे. उद्या एखाद्या लहान मुलांनी जर का तुम्हाला काहीतरी सांगितलं की हे चुकीचं आहे, आपण त्याला काय म्हणू? तू काल उपदेश नाही घेतला आणि लगेच आम्हाला शिकवतो. आम्हाला 40 वर्ष झाले उपदेश घेऊन. परंतु कदाचित असं असू शकतं की आपल्याकडे आहे ते चुकीचं असू शकतं. त्या मुलाने काहीतरी वाचन केलेलं आहे आणि त्या दृष्टीने तो सांगतो आहे तर ते बरोबर असू शकतं. आपण पडताळणी केली पाहिजे. सांगणारा माणूस कोण आहे, कसा आहे, आपल्यापेक्षा छोटा आहे, मोठा आहे, समवयस्क आहे, हे बघवत बसू नका. याच्याने तुमचं नुकसान होणार. सांगणारा माणूस योग्य सांगतोय का ते बघा. त्याचं काही आधार कार्ड बघायचं नाही लगेच. सांगणारा माणूस कोण आहे आणि कुठल्या जातीचा आहे आणि कुठे राहतो, याचं आत्ताचं वय काय आहे हे बघायची गरज नाही आहे. ह्या व्यक्ती आपल्याला का सांगतो आहे याचं चिंतन करा. हा व्यक्ती आपल्याला काय सांगतो आहे त्याचं चिंतन करा. कशाच्या आधाराने सांगतो त्याचं चिंतन करा. हा व्यक्ती ज्ञानाच्या आधारे सांगतोय, वचनाच्या आधारे सांगतोय, लीळेचं प्रमाण देतोय, म्हणजे काहीतरी तथ्य आहे याच्यामध्ये. आणि त्या दृष्टीने तुम्ही जर का राहिलात तर तुमची ज्ञान पातळी वाढणार. आता कधी कधी असं असतं की लहान लहान मुलं काय काय प्रश्न करतात, आम्ही ते ऐकतो. आम्ही त्यांना असं नाही म्हणत की कसले तू प्रश्न करतो, गप्प बस, तुझा काही अभ्यास झालेला नाही आहे. पण त्यांचे प्रश्न पण ऐकण्यायोग्य असतात.
कधी कधी त्यांनी केलेला प्रश्न आपल्याच डोक्यात आलेला नसतो. कधी आमच्याकडे एका लहान मुलांनी भाषण केलं. संवत्सरचे आत्ताचे बाबा अध्यक्ष होते सभेचे. त्या मुलांनी बेडकाची गोष्ट सांगितली की तो बेडूक रोज स्वामींच्या दर्शनाला यायचा. मग त्याला ते नेऊन टाकायचे, तिकडे टाक तिकडे टाक. तो तिथूनही यायचा. मग एकदा नदीच्या पलीकडे टाकून दिलं तरी तिथून सुद्धा तो आला. ही गोष्ट त्या लहान मुलाने सांगितली. 6 वर्षाचा मुलगा होता फक्त. त्या लीळेचा शेवट त्यांनी काय केला माहिती आहे का? तो म्हटला की देवाच्या ठिकाणी बेडूक सुद्धा वेधल्या जातो तर माणूस का नाही वेधत, असं एवढं वाक्य बोलला आणि खाली बसला. मी सूत्रसंचालक होतो. मी म्हटलं हा प्रश्न या मुलांनी जो केलेला आहे अत्यंत कठीण प्रश्न आहे की प्राण्यांसारखी बेडकासारखी जे जीव आहेत ते वेधले जातात, त्यांना समजतं, परंतु आपल्यासारख्या लोकांना एवढा अभ्यास करून सुद्धा का नाही अजूनपर्यंत देवाकडे आपण वेधल्या जात. वेधणे म्हणजे देवपूजा करणे नाही बरं का, रोज स्मरण करणे नाही. वेधणं म्हणजे एकदम त्याच्याबद्दलची आपल्याला आवडी लागणं. लहान मुला जर का सांगितलं ना आईस्क्रीम आणतो आता खायला, तर तो आईस्क्रीममध्ये एवढा वेधल्या जातो, कधी येतं आईस्क्रीम तो वाट बघतो. याला म्हणतात वेधलं जाणं. ते आवडीमध्ये मिसळणं परमेश्वराच्या. तसं होणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की ज्ञान हे जे आहे आपल्या सुद्धा फायद्याचं असतं आणि त्याच्यातनं दुसऱ्यांचा पण फायदाच करायचा असतो, दुसऱ्याचं नुकसान करायचं नसतं कधी. तर या ठिकाणी माहीम भट्टांनी काय केलं, थोडा ज्ञानाचा चुकीचा उपयोग केला. मी नेहमी सांगत असतो की ज्ञानासोबत अहंकार हा फुकट मिळतो. फुकट म्हणजे 1 किलो ज्ञान मिळालं त्याच्यात 10 किलो अहंकार फुकट मिळतो बरं का. म्हणजे एखाद्याची सगळी वचनं पाठ झाली तर बोलतो आपलं सगळं पाठांतर आहे माझा. एखाद्याने जर का पुस्तक वाचून ज्ञान मिळवलेलं असेल, त्यांना विचारा तुम्ही की कोणाकडे अभ्यास केला, तर म्हणता आपण कोणाकडे गेलो नाही अभ्यासाला, आपण घरी अभ्यास केला. ह्याच्यामध्ये विनम्रता नाही, ह्याच्यामध्ये अहंकार आहे. ज्ञान जसं वाढतं तसा अहंकार त्याच्या दुपटीने वाढत असतो. कधी कधी तर असं होतं की ज्ञान वाढतच नाही, ज्ञान काहीच येत नाही, फक्त आम्ही सत्संगाला जातो बस. मग काय झालं सत्संगात खूप जबरदस्त सांगतात ते बाबा, एकदम छान काय सांगतात, पण ते खूप मोठं आपल्या तर डोक्यावरून जातं ते. म्हणजे काय उपयोग झाला, फक्त सत्संगाला जाण्याचा अहंकार. काही लोकांना अहंकार असतो की आमच्याकडे भरपूर पुस्तकं आहेत, पुस्तकं वाचतात कधी नाही बाबा, ते फक्त आणून ठेवलेली, कधी वाचणं होत नाही. मग पुस्तक असण्याचा अहंकार काय ठेवायचा. कशाचाही अहंकार माणूस बाळगतो आणि त्याच्यामध्ये स्वतःचं नुकसान करून घेतो. माहीम भट्टांच्या बाबतीमध्ये तेच होत होतं. अहंकारामुळे सगळं नुकसान होत होतं. परंतु वेळीच त्यांची भेट स्वामींसोबत झाली. स्वामींशी भेट झाल्यानंतर स्वामींना ते बघत राहिलं, मागील अवघेची विसरले, सगळं विसरून गेले. ते ज्या हेतूने आलेले होते, देवाला हरवण्यासाठी आले होते आणि देवाच्याच ठिकाणी हरून गेले. स्वतः हरून पण गेले आणि हरवून पण गेले. त्यांच्यासोबत आलेले ते जे होते, कोण आलेलं होतं, वा पिंपळे वामन भट. हे आहे वाचन असतं, हे ऐकणं असतं की लहान मुलं सुद्धा, आता त्याला माहिती नव्हतं कुठली लीळा होणार आहे, पण बरोबर ते नाव सांगणं. पिंपळे वामन भट होते. त्यांनी भटोबास माहीम भट्टांना म्हटलं की भटो चाला, परंतु माहीम भट्टांचं त्यांच्याकडे लक्षच नाही ते काय बोललेत. ते जेव्हा बोलत नाही आहेत तेव्हा त्यांच्या बदली कोण बोलतं, स्वामी बोलतात. तुमचं जेव्हा एखादं कार्य देवामुळे अडतं, देवामुळे बरं का, तेव्हा ते काम कोण करतं, देव करून घेतात. तुम्हाला तिथे उपस्थित राहण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही. परंतु तुम्ही कधी करतात देव, जेव्हा तुम्ही तुमचं घरचं काम टाकून देवाचं काम करायला पुढे गेलेले आहात, तेव्हा ते तिकडची जी व्यवस्था आहे ते कोण करतात, परमेश्वर करवून घेतात. भटोबास होते, सगळं घरचं टाकून कुठे आले होते, स्वामींच्या सेवेत आले होते. पण स्वामींनी काय केलं, त्यांना पाठवलं आणि त्यांची सगळी व्यवस्था करायला लावली. कोणी करवली व्यवस्था, स्वतः स्वामींनी करवली. पुढच्या काळामध्ये महेश्वर पंडित जे होते, त्यांचे पुत्र होते भटोबासांचे, ते सुद्धा अनुसरले.
वैराग्य देव ते तर एकदम जोरात काम होतं त्यांचं, म्हणजे 12 वर्षा बोध होऊन लगेच 3-3.5 वर्ष चर्या करून ते ईश्वर दर्शनाला गेले सुद्धा. म्हणजे स्वामींनीच व्यवस्था करून ठेवली की नाही, सगळी व्यवस्था करून ठेवली स्वामींनी. तर या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, भटोबा माहीम भटांच्या बद्दल जे आहे स्वामींचं मत आहे की बाबा माहीम भटांना बघितल्यानंतर पण तर स्वामी म्हणालेच असतील ना, हा एक जीव आहे, भविष्य काळामध्ये ह्या व्यक्तीच्या माध्यमातून लीळाचरित्राचं लिखाण होणार आहे, पंथाला कितीतरी मोठा फायदा होणार आहे, ती व्यक्ती ही आहे. पण आत्ता प्रस्तुत ती व्यक्ती कशामध्ये बुडलेली आहे, अहंकारामध्ये बुडलेली आहे. हीच व्यक्ती उद्याच्या काळी काय होणार आहे, ही विनम्रतेमध्ये असणार आहे. ही व्यक्ती पूर्णतः विनम्रता, म्हणजे ज्या व्यक्तीला एकेकाळी असं वाटत होतं माहीम भटाला की सगळं काय मलाच प्राप्त झालेलं आहे, हा अहंकार ह्या व्यक्तीला होता. आणि शेवट कसा झालेला आहे व्यक्तीचा की मला देव प्राप्त होतील का. एक वेळ होता की मलाच सगळं प्राप्त झालं आहे, पण ब्रह्मविद्या ज्ञान, ब्रह्मविद्या आचरण अशा प्रकारचं होतं माहीम भट्टांचं. एवढी विनम्रता आली की तीच व्यक्ती म्हणते मला देव होईल का. म्हणजे कुठलं टोक आहे. माहीम भट्टांसारख्या व्यक्तीला हा प्रश्न पडू शकतो. तर आपण तर कुठेच नाही आहे, या रेसमध्ये कुठेच नाही आहे आपण. म्हणजे आपल्याला कशा प्रकारचा अहंकार आहे आणि तो कशासाठी आहे आणि कशासाठी ठेवायचा, कशासाठी बाळगायचा. धर्माचरण करत असताना कुठल्याही प्रकारचा अहंकार बाळगू नका. शून्यसुद्धा फायदा होत नाही, सगळं नुकसान आहे की नुकसान आहे, बाकी फायदा काहीच होत नाही याच्यात नाही. वाटलंच अनुभव घेऊन बघा तुम्ही, नुकसान किती होतं. तुम्ही जर का म्हटले की मला पोथी नाही वाचायची, माझा सगळं पाठ आहे, हा अहंकार बाळगून काहीच उपयोग नाही आहे. पोथी वाचा, लीळा वाचा, मी 2-4 वेळा वाचून काढले, अरे परत वाचा, काही बिघडत नाही, याचा फायदा होणार आहे. माहीम भट्टांनी तो बाळगलेला होता म्हणून त्यांचं नुकसान सुरू होतं. पण गोमटा अधिकार योग्यता अशी जोडलेली होती की स्वामींची त्यांची भेट झाली. स्वामी त्यांना म्हणतात पिंपळे वामन भटांना, कोणाला, कोण होते ते माहीम भटांसोबत कोण आले होते, हां, त्यांना स्वामी म्हणतात की तुम्ही पुढे जा आणि ह्यांना जोपर्यंत या ठिकाणी राहू वाटेल तोपर्यंत या ठिकाणी काय होईल, ते राहतील. आणि अशा प्रकारे पिंपळे वामन भटांना स्वामींनी ते सांगितलं की तुम्ही जा, आणि ते गेले. माहीम भट्ट जे आहे स्वामींसमोर बसले, पण काय बोलायचं काय नाही काही सुचेना. तेव्हा स्वामींनीच त्यांना प्रश्न केला की अत्यंतिक संस्कृती छेदवय अशी काही प्रतिती आत, म्हणजे या जन्म मरणापासून सृष्टीपासनं आपली सुटका होईल अशा प्रकारचा काही उपाय आहे का तुमच्याकडे. यावर चर्चा झाली, मराठीमध्ये चर्चा झाली चांगली. माहीम भटांना वाटलं की मराठीमध्ये चांगलं बोलतात, आपण संस्कृतमध्ये बोलू. संस्कृतमध्ये चर्चा झाली. माहीम भट्टांना जे संस्कृत येत नव्हतं ते स्वामींना स्वामी बोलत होते. माहीम भट्टांना संस्कृतमधले जे सिद्धांत माहीत नव्हते ते सिद्धांत स्वामींनी तिथे बोलून दाखवले. माहीम भट्टांना लक्षात आलं की आपल्याकडचं ज्ञान कसं आहे, अधुरं आहे. तुमच्याकडे ज्ञान अधुरं आहे हे मान्य करण्याची धमक आपल्यामध्ये पाहिजे बरं का. ज्या दिवशी तुम्ही मान्य कराल की आपल्याकडे कमी ज्ञान आहे, त्या दिवशी तुमचा अभ्यास चालू होईल. तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू होणार नाही. जोपर्यंत आपल्याला वाटत असेल मला माझा ग्लास भरलेला आहे असं वाटत असेल तर त्या ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्याल का, पण तो ग्लास रिकामाच आहे, तो रिकामाच राहणार आहे. तसं माहीम भट्टांनी ते मान्य केलं. एवढे मोठे माहीम भट्ट, एवढ्या लोकांना हरवलेला माणूस, एवढं सगळं अन्यराठीचं ज्ञान संपन्न केलेला माणूस, पण त्या व्यक्तीच्या जेव्हा लक्षात आलं की माझ्याकडे ज्ञान असले त्रोटक आहे आणि यांच्याकडे जे आहे ते अथांग ज्ञान आहे यांच्याकडे, लक्षात आलं, त्यांनी मान्य केलं की आपल्याकडे काही शिल्लक नाही. आता गप्प बसले. आणि मग स्वामींनी त्यांना काय निरूपण केलं, पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं. तोपर्यंत निरूपण केलं नाही. आपल्या पहिल्या दिवसाचा विषय हा की तुमचं
नवीन ताट जरी तुम्ही आणलेलं असेल तरी ते स्वच्छ धुवून घासून परत धुवून आणि पुसून काढल्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये अन्न वाढत नाही. म्हणजे ते ताट तुम्हाला शुद्ध करावं लागतं. तसं परमेश्वराला सुद्धा तुमचं अंतःकरण शुद्ध करावं लागतं. अहंकाराने भरलेल्या माईभटांना स्वामींनी लगेच आल्या पूर्वीचं निरूपण नाही केलं. निरअहंकार केलं, ते निर्दोष केलं, मग निरूपण केलं. भटोबासांना लगेच बोध नाही दिला. 6व्या भेटीपर्यंत योग्य करवलं, शुद्ध पवित्र करवलं त्यांना आणि मग बोध दिला. त्याचा उपयोग झाला. बाईसांना पहिल्या दिवशी प्रेमदान नाही दिलं. 3 दिवस त्यांचे दोष शाळन केले, अडथळे नाचले, 3ऱ्या दिवशी दिलं. म्हणजे हे काय आहे? परमेश्वर तुम्हाला पूर्ण निर्दोष करतात. परमेश्वराचं ध्येयच ते आहे की जीवाला निर्दोष करायचं आहे, अविद्याछेद करायचा, अविद्येवर असलेले कर्मांचा नाश करायचा. हाच हेतू परमेश्वराचा, याचा वेगळा काहीच हेतू नाही आहे. आपल्याला काय करायचं? फक्त त्या परमेश्वराला हेतूला धरून आपल्याला चालायचं, बाकी काही करायचं नाही आहे. तुम्ही आपोआप शुद्ध होत जाता. अहंकाराने भरलेले माईभट्ट पण स्वामींसोबत जेव्हा चालायला लागले, स्वामींचं ऐकायला लागले, स्वामींना ऐकवायला आलेले होते. हे स्वामींना आपण हे सांगू, ते सांगू, हे प्रमाण देऊ, ते प्रमाण देऊ, म्हणजे ऐकायला आलेले होते स्वामींना. पण निरअहंकार झाले, निर्दोष झाले आणि स्वामींचं ऐकायला लागले. तुम्ही निर्दोष कधी व्हाल? जेव्हा तुम्ही देवाचं ऐकायला लागाल, देवाने सांगितलेलं तुम्ही आचरायला लागाल, तेव्हा तुम्ही निर्दोष होता. माईभटांनी पूर्वी प्रकरण ऐकून काढलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हस्तीचा दृष्टांत आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे माईभटांना. आणि त्यावेळेस माईभटांना काय झालं? बोध झाला. त्यांना लक्षात आलं मी कोण आहे. बोध म्हणजे, बोध कशाला म्हणतात? जीव आणि ईश्वर, जीवेश्वर भाव उमटणे. मी जीव आहे आणि हे ईश्वर आहेत हे कळणं, याला म्हणतात बोध होणं. आणि बोध झाल्यानंतर पुन्हा 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 तुम्हाला काय करावं लागतं? ते बोध वाढवावा लागतो, त्याचं व्याप्ती वाढवावी लागते, त्या संदर्भातलं ज्ञान वाढवावं लागतं. आणि अशा पद्धतीने माईभट्ट स्वामींशी बोलायला लागले आणि अनेक वेळा त्यांनी स्वामींशी चर्चा केली. आणि त्यातनं अनेक वेळा माईभट्टांनी केलेले प्रश्न, माईभट्टांना दिलेलं उत्तर हे वाचताना आपल्यासुद्धा डोक्यावरून ते प्रश्न जातात. त्यांचे माईभट्टांचे काय काय असे प्रश्न आहेत जे आपल्या डोक्यावरून जातात. त्यावर स्वामींनी जे उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा कठीण आहे. अर्थात त्याचा अर्थ तुम्हाला माहिती पडल्यानंतर ते सोपंच आहे. परंतु जोपर्यंत ते आकलन होत नाही की नेमकं विचारतात काय आणि नेमकं स्वामी सांगतात काय, एकदम उच्च कोटीची चर्चा व्हायची. माईभट्टांची आणि स्वामींची उच्च कोटीची चर्चा असायची. अशा या माईभट्टांना आमच्या स्वामींनी हस्तीचा दृष्टांत सांगितला. तो आजच्या सत्रामध्ये आपण घेतो आहोत. गावा हस्ती आला, हत्तीचा दृष्टांत आहे. आणि त्या दृष्टांतामध्ये सांगितलं की गावामध्ये काय आलेलं आहे? हत्ती आला. हत्ती आल्यानंतर एरवी गावामध्ये जर का रोजचेच प्राणी असतील तर त्यांना बघायला गर्दी होते का? परंतु वेगळा काय प्राणी आला. अस्वलच घेऊन आलं कोणी, हत्ती घेऊन आलं, घोडा आणलं तर कोणी बघत नाही, पण उंटच घेऊन आलं कोणी. तर असं वेगळा काहीतरी प्राणी आपल्याला बघायला नाही भेटत. मग या गावामध्ये काय आलेलं? हत्ती आल्यानंतर हत्ती बघण्यासाठी सगळंच कोणीतरी लोक आलेले आहेत. पण याच्यामध्ये स्वामी सांगतात की तेच जात्यंत हस्ती पाहो गेले. ते आंधळे होते, काही लोक जन्मजात आंधळे होते. त्यांना कोणीतरी सांगितलं हत्ती आलाय बरं का. ते म्हणे हत्ती आला. हत्ती म्हणजे काय असतं? ते मोठा प्राणी असतो. कसा असतो, काय असतो? आता ते त्या व्यक्तीने कोणीतरी म्हटलं असेल चला असं करा, तुम्ही हत्ती बघायला चला ना. आता यांना हत्ती दिसणार आहे का? परंतु हत्ती पाहो गेले. परंतु हत्ती बघायला मात्र ते गेलेले आहेत. हत्ती बघायला गेल्यानंतर सगळ्यांना पुढे केलं गेलं की बाबा हत्ती उभा आहे बरं का इथे. आता एक जण पुढे गेला
त्याला काय लागला, हत्तीचा पाय त्याला लागला म्हणजे स्पर्श केला त्यांनी हाताने. तर त्यांनी काय केलं, जो हात लावला तो हत्तीच्या पायाला हात लावला आणि असं चाचपून बघितलं. एक पाव देखिला एक सोंड देखिली, एक जो होता तो हत्तीच्या समोर गेला थोडासा आणि त्याच्या हाताला काय लागलं, सोंड लागली. एक कानू देखिला, एक उंचावर हत्तीवर बसला असेल त्यांनी काय केलं, हत्तीचा कान हाताला लागला, एवढा मोठा कान. त्यांनी इकडे तिकडे मग हातच नाही लावला, त्याला वाटलं ह्यालाच हत्ती म्हणतात की काय. एक पाठी देखिली, एकाने पाठीवर हात ठेवला बस. आणि एके पोट देखिले, एकाने पोटाला हात लावला. एके पूस देखिले, एकाने शेपटीला हात लावला. असं प्रत्येकाला हत्तीला हात लावायची संधी मिळाली. प्रत्येकाने हात लावला आणि अंदाज घेतला की कसा आहे बरं का, पाय आहे बरं का हा. पण त्याला माहिती नाही हा पाय आहे, त्याला वाटलं हा हत्तीचा आहे. ज्यांनी सोंड्याला हात लावला त्याला माहितीच नाही की सोंड आहे, त्याला वाटलं मी हत्तीला हात लावलेला आहे. हत्तीलाच हात लावलाय पण हत्तीच्या सोंड नावाच्या अवयवाला हात लावला, हत्तीच्या पाय नावाच्या अवयवाला हात लावला. संपूर्ण हत्तीला हात लावलेला नाही. संपूर्ण हत्तीचा आकारमान काय आहे कसा आहे त्याला त्यांनी लक्षात घेतलं नाही, फक्त त्यांनी पायाला लक्षात घेतलं. एकाने सोंडीला, एकाने कानाला, एकाने पाठीला, एकाने पोटाला आणि एकाने शेपटीला. याचा क्रम तुम्हाला लक्षात राहिला का. हत्ती समोर उभा करायचा आणि क्रम आहे. एकाने हत्तीचा पाय बघितला, पायाच्या पुढे काय आहे, एके सोंड देखिली, सोंडीच्या वर काय आहे, कान, कानाच्या मागे काय आहे, पाठ, पाठीच्या खाली काय आहे, पोट, पोटाच्या तिकडे मागे काय आहे, शेपटी. असा क्रम आहे बरं का. म्हणजे दृष्टांत पाठ करायला तुमचं गडबड होईल कदाचित की आधी पाय का आधी शेपूट का आधी पोट का आधी पाठ काय आहे नेमकं. तर अशा क्रमाने तुम्ही चालायचा. म्हणजे आता बोला बरं, आधी पाव देखिला, नंतर 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 पाठ झाला. अशा पद्धतीने सगळं त्यांनी एकमेकांनी ते एकेका अवयवाला हात लावला आणि बाजूला झाले आणि मग एकमेका संवादती. सकाळी मगाशी विषय झाला ना आपला की निरूपण आपण एकच ऐकलेलं आहे परंतु त्याच्याविषयी आपले वेगवेगळी मतं तयार होतात. परंतु यांनी काय केलं, वास्तविकच वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श केलेला आहे आणि आता एकमेका संवादती म्हणजे एकमेक सगळेजण बसले की आज हत्ती बघायला भेटला, म्हणजे हात लावायला भेटला बरं का. हत्ती पहिल्यांदाच हात लावला. दुसरा म्हणतो मी पण पहिल्यांदाच हत्तीला हात लावला. काय हत्ती होता. अरे तू हत्ती देखिला, तू बघितला का हत्ती. तो म्हणतो हो मी हत्ती बघितला ना. हत्ती कसा होता, खांबासारखा हत्ती होता. कोण म्हणतो, पाय बघणारा म्हणतो की हत्ती खांबासारखा होता. सोंड बघणारा म्हणतो अरे बाबा खांबासारखा नव्हता, तो कसा होता, मुसळासारखा होता. मुसळ असते ना त्याच्यासारखा होता. एक जण म्हणतो अरे तुम्ही आहे ना हत्ती बघितलाच नाही वाटतं. हत्ती कसा होता, सुपासारखा होता. ज्यांनी कान बघितलं तो म्हणतो. पुढचा म्हणतो की अरे बाबा हत्ती भिंतीसारखा होता. तुम्ही काय खांबासारखा, मुसळासारखा, सुपासारखा. हत्ती असा भिंतीसारखा एकदम होता. चौथा पुढचा म्हणतो की पोट ज्यांनी पाहिलं तो म्हणतो हत्ती कोथळ्यासारखा, म्हणजे एक प्रकारचं ते भांडं आहे असं धान्य मोजायचं वगैरे, त्याच्यासारखा तो हत्ती होता. आणि ज्यांनी शेपूट बघितलं तो म्हणतो हे तुम्ही लोक सगळे वेड्यात निघाले तुम्ही. हत्ती खरा तो मीच बघितलेला आहे. हत्ती कसा आहे, खराट्यासारखा आहे हत्ती. म्हणजे काय हत्ती कसा आहे. आणि ते हत्तीचं त्यांनी काय केला, एकाने सूप केला आणि एकाने खराटा केला. एकाने खांब केला, एकाने मुसळ केलं, एकाने भिंत करून टाकली. हत्तीचं कुठेही नामोनिशाण नाही. म्हणजे काय त्या हत्तीचं करून टाकलं. असं त्यांच्यामध्ये जो संवाद चालू होता या संवादाचा काय झाला, विसंवाद झाला. तो म्हणतो असं, तो म्हणतो तसं, तो म्हणतो तसं. असं चालू असताना आईसे एकमेका विरोध होती, एकमेकाला विरोध करायला लागले. आणि त्याच्यामध्ये एक डोळस होता, म्हणजे जो ज्याला दिसतं असा माणूस तिथे होता. आणि त्यांनी त्या आंधळ्यांच्या गोष्टी ऐकल्या सगळ्या आणि त्याच्या लक्षात आलं हे काय बोलतायत. प्रत्येकाने हत्ती बघितला पण हत्तीचा एक एक अवयव बघितला आणि याच्यात आता यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत.
तो म्हणतो की हा हत्तीचा एकू एकू अवयव होय. तुम्ही कोणीही संपूर्ण हत्ती बघितला नाही, तुम्ही हे हत्तीचा एक एक अवयव बघितला. परी हस्ती नव्हे, तो हस्ती नाही बरं का. पाय म्हणजे हत्ती नाही, सोंड म्हणजे हत्ती नाही. म्हणजे आपण देवाला हात दिला म्हणजे आपण देवाला दिलो का स्वतःला? फक्त हातच दिलाय, अजून आपण स्वतःला दिलेला नाही. फक्त एक अवयव तुम्ही देवाला देऊ इच्छिला, संपूर्ण देह नाही देऊ इच्छिला, जीव नाही देऊ इच्छिला. तसं या ठिकाणी हत्तीचा एक एक अवयव आहे, तो संपूर्ण हत्ती नाही बघितला तुम्ही. ऐसा अवयवी युक्त तो हस्ती. हे संपूर्ण अवयव जर का एकत्र केले, सगळे पाय, सोंड, ते पूर्ण तो डोकं, पाठ, पोट, शेपूट असं सगळं एकत्र जर का केलं तर जे तयार होतं त्याला हत्ती म्हणतात. एकेका अवयवाला हत्ती म्हणत नाही. त्याला काय म्हणणार तुम्ही? अवयव म्हणणार फक्त, हत्ती म्हणू शकत नाही. पण ते सगळे अवयव जर का एकत्र केले तर मग त्याला हत्ती म्हणता येईल. असा दृष्टांत इथे स्वामींनी सांगितला. त्याचं द्राष्टांतिक म्हणजे त्याचा सिद्धांत सांगतात. तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो ती शक्ती ते परमेश्वर म्हणे. तसं जीवसुद्धा त्याला जी शक्ती प्रकाशली तो त्या शक्तीला परमेश्वर म्हणतो. म्हणजे कुणाला महादेव प्रसन्न झाला तो महादेवाला परमेश्वर म्हणून बसतो. कोणी विष्णूला म्हणतो, कोणी शेषशय्याला म्हणतो, कोणी इंद्राला म्हणतो, कोणी चंद्राला म्हणतो, कोणी सूर्याला देव म्हणून बसतो. परंतु ते देव आहेत का? परमेश्वर नाहीत ते. तो तिये शक्ती ते परमेश्वर म्हणे. परंतु हे अज्ञानाचं सांगितलं. परंतु ज्ञानिया जो आहे तो काय म्हणतो? ज्ञानिया असे तो म्हणे हे परमेश्वराची एकी एकी शक्ती होय. हे 81,10,10,000 जे आहेत हे परमेश्वर नाहीत, हे परमेश्वराची एक एक शक्ती आहे. अवघा शक्तियुक्त तो परमेश्वर. दृष्टांतामध्ये आणि द्राष्टांतिकामध्ये, सिद्धांतामध्ये एक फरक आहे की सगळे अवयव जर का एकत्र केले तर काय तयार होतं? हत्ती तयार होतो. अवयव वेगळे केले तर काय होतं? हत्ती विघटित होतो. तसं दृष्टांतामध्ये आहे, परंतु सिद्धांतामध्ये वेगळं आहे बरं का. सिद्धांतामध्ये 81,10,10,000 देवता एकत्र केल्याने परमेश्वर तयार होत नाही. लक्षात आलं? 81,10,10,000 देवता एकत्र जमवल्या अशा की त्याच्याने परमेश्वर तयार होतो का? नाही होत. परंतु त्याचा द्राष्टांतिक सिद्धांत कसा घ्यायचा आपण? 81,10,10,000 देवता ज्या ठिकाणी एकत्र येतात ते कुठे येतात एकत्र? ते परमेश्वराच्याच ठिकाणी एकत्र येतात, इतर ठिकाणी येत नाही. परमेश्वर अवतार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी 81,10,10,000 देवतांच्या 81,10,10,000 ओळखण्या परमेश्वराच्या सोबत असतात. परमेश्वराच्या ठिकाणी ते एकत्र येतात. जिथे परमेश्वर आहे तिथे एकत्र येतात. तुम्ही ज्यांना म्हणतायत हे परमेश्वर तर ते परमेश्वर नाहीत. हे त्या परमेश्वर जे आहेत त्यांच्या शक्ती आहेत या. म्हणून या ठिकाणी ज्ञान घेत असताना आपल्याला हे लक्षात येतं की आपण ज्ञान घेत असताना आपण थोडं जर का ज्ञान घेत असू आणि त्यालाच जर का आपण संपूर्ण ज्ञान म्हणत असू तर ते संपूर्ण ज्ञान नव्हे. तुम्ही म्हणाले फक्त जीवाचंच ज्ञान द्या, नुसतं देवतेचंच ज्ञान द्या, नुसतं परमेश्वराचंच ज्ञान द्या, नुसतं प्रपंचाचंच ज्ञान द्या. तसं नाही. परमेश्वराने देताना तुम्हाला 4 पदार्थांचं ज्ञान दिलेलं आहे आणि त्या 4 पदार्थांचं संपूर्ण ज्ञान जे आहे ते फक्त महानुभाव तत्त्वज्ञानाच्याच माध्यमातून दिले. इतर कुठल्याही पंथामध्ये, धर्मामध्ये एवढं अगाध ज्ञान, संपूर्ण ज्ञान, 4 पदार्थांचं ज्ञान दिलं गेलेलं नाही आहे. आणि म्हणून आपण छोट्या छोट्या एका गोष्टीला आम्हाला ज्ञान झालं आणि आम्हाला परमेश्वर झालं असं नाही. परमेश्वर कसा होणार आहे? आपल्याला संपूर्ण ज्ञान तुम्हाला आकलन करावं लागेल, संपूर्ण आचरण तुम्हाला करावं लागेल, संपूर्ण योग्यता, अधिकार तुम्हाला स्वतःला प्राप्त करून घ्यावे लागतील. तेव्हा जाऊन कुठेतरी परमेश्वर होतील. आणि अज्ञानत्वाच्या दृष्टीने जे आपण म्हणतो, जेव्हा आपण अन्य होतो तेव्हा देवतेंनाच आपण परमेश्वर म्हणत होतो. तर ज्ञान झाल्यानंतर कळतं की परमेश्वर हे वेगळा पदार्थ आहे, एक वेगळी वस्तू आहे आणि देवता या वेगळ्या आहेत. याच्यामध्ये भेद करवला गेला. जेव्हा अन्य व्यावृत्ती आपण वाचली तेव्हा कळलं की एवढ्या देवता आहेत. एका ठिकाणी आम्ही गेलो
आम्ही साधू मंडळी होतो, काही निरूपण वगैरे झालं त्या ठिकाणी, आणि नंतर आम्ही सगळ्यांना प्रसाद देत होतो. प्रसाद देत असताना सगळेजण प्रसाद घेत होते, पण एका माणसाने प्रसाद घेतला नाही. आम्ही त्यांना म्हटलं, हो प्रसाद घ्या. ते म्हणाला की मी 33 कोटी देवांना मानणारा माणूस आहे, मी एका देवाला मानणाऱ्यांचा प्रसाद घेऊन स्वतःला पाप लावून घेणार नाही. हेच वाक्य बोललं बरं का तो. सगळेजण एकदम एकमेकांकडे बघायला लागले. मला काय ते आवडलं नाही तो जे काय बोलला, पण मी काय त्याच्याशी रागाने बोललो नाही. मी त्यांना म्हटलं, किती देव बोलले, किती म्हटले तुम्ही? म्हणे 33 कोटी. म्हटलं कुठे वाचलं? 33 कोटी देवता कुठे वाचल्या? म्हणे आहेत 33 कोटी देवता. म्हटलं कुठे वाचल्या हा प्रश्न आहे माझा. म्हटलं वेदांमध्ये हे सगळं आहे. देवता ज्या आहेत त्या 33 कोटी नाही, 81 कोटी 1,10,10 देवता आहेत. म्हटलं कधी माहिती पडलं तुम्हाला? तो बघत राहिला. म्हटलं हे सगळं वेदांमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही वेद वाचला का कधी? म्हटलं. ते म्हणे नाही. म्हटलं वेद बघितलाय का कधी? म्हणे नाही. म्हटलं वेदाचा फोटो तरी बघितलाय का? म्हणे नाही. म्हटलं मग कुठल्या अँगलने तुम्ही हिंदू आहात? वेदच नाही वाचला तुम्ही, आणि कुठल्या धर्तीवर तुम्ही म्हणतात की 33 कोटी देव आहे म्हणून? काढा वेद, वाचून काढा पूर्ण. त्याच्यामध्ये 81 कोटी 1,10,10 देवता सांगितलेले आहेत. वास्तविक वेदामध्ये पण एवढं सांगितलेलं असेल नसेल, पण आपण बोलून टाकलं. मी एकदा कन्फर्म करून घेतलं की त्यांनी वेद वाचलेला नाही आहे. मग आपलं बोललो. आता तो कधी बिचारा आयुष्यामध्ये वेद वाचणार नाही आहे. आणि मग त्याला ते सांगितलं सगळं काय, आणि मग त्यांनी गपचूप प्रसाद घेतला. तर येणे उपलक्षणे त्याला वाटतं की एवढ्याच देवता आहेत, तेवढ्याच देवता आहेत, तेवढ्याच देवता आहेत, पण अन्यशास्त्रवाल्यांनी तरी त्यांच्या लोकांना संपूर्ण ज्ञान कुठे दिलेलं आहे? नाही दिलं. त्यांना 33 कोटी देवांमध्येच अडकून ठेवलं आहे. 33 कोटी देवता फक्त कुठल्या आहेत? स्वर्गस्थानीच्याच देवता 33 कोटी आहेत. बाकीच्या चौस्थानीच्या 72 कोटी, नंतर 9 कोटी, नंतर 8, नंतर 2, असे 81 कोटी 1,10,10 देवता. हे मानव तत्वज्ञानामध्ये हे सांगितलं गेलं की तुम्हाला जे ज्ञान झालं पाहिजे ते फक्त परमेश्वराचं ज्ञान नाही झालं पाहिजे, चौ पदार्थांचं ज्ञान झालं पाहिजे. आणि तदनंतर चौ पदार्थांच्या बद्दलची अनासक्ती निर्माण झाली पाहिजे, आणि परमेश्वराबद्दलचं लागले पण निर्माण झालं पाहिजे. तेव्हा जाऊन कुठेतरी आपल्याला परमेश्वर कळाला असं होतं. आणि म्हणून या सगळ्या ज्या आहेत ह्या परमेश्वरांच्या शक्त्या आहेत. ह्या शक्त्या म्हणजे परमेश्वर नाहीत. उपदेशी लोक आहेत भरपूरशे, ते आपल्या कुलदेवतेचं पूजन करतात. त्यांना काही संकट येतं, संसारामध्ये काही दुःख कष्ट असं चालू राहतं, मग कोणतरी म्हणतं तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं पूजन बंद केलं ना मानवापंथ घेतल्यापासून, म्हणून हे तुम्हाला त्रास आहे. कुणाला जरी कॅन्सर झाला, ते म्हणाले बघा तुमच्या त्या नातलगांना कॅन्सर झाला ना, त्यांनी उपदेश मानवपंथ घेतला म्हणून कॅन्सर झाला त्यांना. मी म्हटलं अहो ते कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काही उपदेशीच लोक आहेत काय आमचे? सगळ्यांनाच कॅन्सर, जगभरातल्या सगळ्या माणसांना कॅन्सर होतो ना. अमेरिकेतल्या, विदेशातल्या, परदेशातल्या, विभागातल्या सगळ्याच लोकांना कॅन्सर होतो. फक्त मानव लोकांनाच कॅन्सर होतो का? पण लोक तुम्हाला कशा प्रकारे काय करतात, भुलवतात की तुम्ही कुलदेवतेचं पूजन बंद केलं म्हणून तुम्हाला हे दुःख आहे. आणि आपल्याला पण एकदम उपरती होते, अरे हो आपण कुलदेवतेचं पूजन बंद केलं, मग लगेच तुम्ही विडा अवसर घेऊन कुठे जाता? आपल्या गावाला जाता आणि कुलदेवता कुठे काय आहे शोध घेता आणि त्याचं पूजन करून येता. संकट तसंच, संकट काही कमी होत नाही. परंतु लक्षात घ्या, या सगळ्या परमेश्वराच्या शक्त्या आहेत. आपली कुलदेवता कोण आहे? परमेश्वर आपली कुलदेवता आहे. कुलदेवता काय माहिती आहे आपली परमेश्वर? ते पण तुम्हाला मी सांगेन. सगळ्यात पहिले आपण कुठे पडलेलो होतो? सगळे तमामध्ये होतो. मग आपल्यावर सगळ्यात पहिले लक्ष कोणाचं गेलं? परमेश्वराचं गेलं. मग आपली कुलदेवता कोण झाली सगळ्यांची? परमेश्वर आहे. देवतेंचं लक्ष नंतर आपल्यावर गेलं, आणि देवता फक्त आपल्याला भोग भोगवण्यासाठी म्हणून आहेत, बाकी ते आपल्या कुलदेवता ठरू शकत नाही. ज्यांनी आपल्याला सगळ्यात पहिले आधार दिला, ज्यांनी आपल्याबद्दल चांगलं
मत व्यक्त केलं की ह्यांची सुधारणा जर का केली, योग्य केलं तरी योग्य होऊ शकतात. ज्यांनी आपल्याला आनंद देण्याचं, ज्यांनी स्वतः पहिल्यांदा ठरवलं ते कोण आहेत? परमेश्वर आहेत. आपलं सर्वार्थाने भलं बघणारे परमेश्वर आहेत. म्हणून आपल्या सर्वांची कुलदेवता, उपदेशी काय आणि अन्य लोक काय, सगळ्यांची कुलदेवता कोण आहे? परमेश्वरच आहेत. आणि म्हणून इतरत्र कुठेही देवतेंचे गंडे, दोरे, ताईत किंवा खड्यांच्या अंगठ्या आदी कुठल्याही प्रकारचं देवताजनित कुठलीही वस्तू आपल्या हाताबोटांमध्ये किंवा गळ्यांमध्ये असता कामा नये. त्या परमेश्वराच्या शक्त्या आहेत, त्यांच्या नादी लागायचं नाही. आपल्याला सर्व शक्तींवर अधीनत्व असलेले जे परमेश्वर आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत. बरोबर? तुमचा जर का मोठा साहेब ओळखीचा असेल तर तुम्ही साहेबांच्या हाताखालच्या लोकांना पैसे द्याल का? तुम्ही काय म्हणाल, आपला साहेबच ओळखीचा आहे, साहेबांना नुसतं नाव सांगा लगेच काम होऊन जाईल, यांना असं काही पैसे द्यायची, रिश्वत द्यायची काही गरज नाही. तसं आपली परमेश्वराची ओळख आहे आणि परमेश्वरसुद्धा आपल्याला ओळखतात. कारण की आपलं सुद्धा मानव पंथाच्या एक आपलं हे निवड झालेली ना, मानव पंथामध्ये आपली निवड झाली म्हणजे आपल्याला देव ओळखतात. आपणही देवाला ओळखतो आहे. मग आपण इथे चिल्लर कामं करायची का? ती खड्यांच्या अंगठ्या वगैरे काही करायचं नाही. आपण फक्त परमेश्वराला शरण जायचं, परमेश्वरांच्या शक्त्यांना आपण शरण जायचं नाही. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी हस्तीचा 43 क्रमांकाचा दृष्टांत बघितला. तत्संबंधित उत्तरार्ध 133 क्रमांकाची माहिमभट्टा उदग्रहणिकापूर्वक ईश्वर प्रतीती करणे ही लीळा या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो. पदक्रमोपनिषदे गायन्ति सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मांगरवडी वसती. स्वामी रिद्धपूरवरून वेरूळ येथे परतत असताना त्यांचा मुक्काम मंगरूळ या गावी होतो. त्यांच्याबरोबर चांगदेवभट्ट नावाचे एक लहान बालक होते. दुपारची वेळ झालेली होती. स्वामी चांगदेवभट्टांना म्हणतात, बटिका तुम्ही आता खेळायला जा. मग बाईसाही त्यांना म्हणतात, बटिका तुम्ही जर का आता खेळायला जातच असाल तर बाबांचे कपडेही सोबत घेऊन जा, त्यांना धुवून आणा. मग चांगदेवभट्ट स्वामींचे कपडे घेऊन नदीकाठी जातात व स्वामींचे कपडे धुतात आणि वाळवायला ठेवतात. तेवढ्यात ते त्यांचा खेळ सुरू करतात आणि ते नदीकाठी पायांच्या मदतीने 2 गुंफा तयार करतात आणि त्यांच्याकडे पाहून म्हणतात, ही श्री गुंडमरावळांची गुंफा आणि ही श्री चांगदेवरावळांची गुंफा असे म्हणून त्यांना दंडवत करतात. असा खेळ त्यांचा बरेच वेळ चालू असतो. मग बायसा स्वामींना म्हणतात, बाबा आता बराच वेळ झाला तरीही बटिका आत्तापर्यंत आलाच नाही. मग स्वामी स्वतः त्याला पाहायला नदीकाठी जातात व त्यांचा तो खेळ पाहतात आणि चांगदेवभट्टांच्या मागे जाऊन उभे राहतात. स्वामींची सावली चांगदेवभट्टांवर पडते व ते मागे वळून पाहतात तर त्यांना स्वामी मागे असतानाचे दिसतात. मग स्वामी त्यांना म्हणतात, बटिका काय करत आहात? खेळत आहात? आणि खेळता खेळता श्रीप्रभूंची आठवण करत आहात, सोबत आम्हालाही आठवत आहात असे म्हणतात. तेवढ्यात चांगदेवभट्ट स्वामींना दंडवते घालतात आणि स्वामी त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणतात, बटिका खेळू खेळी जे तो ऐसा जे जीवाचे हित. धन्यवाद. खूप सुंदर लीळा सांगितली.
काल तू सांगितली ना त्याच्यापेक्षा आज खूप सुंदर सांगितलेली वा. परत एकदा जोरात टाळ्या होऊ द्या.